हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो. आजचा एपिसोड इतका इंटरेस्टिंग होता की खूपच मजा येणार आहे. काय काय झालं गेममध्ये, तन्वीचा गेम कोणी केला आणि कॅप्टन्सी कोणाला भेटली आहे हे सगळं पाहणार आहोत या एपिसोडमध्ये. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. चला तर मग सुरू करूयात. शोची सुरुवातच होते मागच्या दिवशीच्या टास्क पासून, जो की मेंढर गोळा करायचा होता. ज्यांचे जास्त मेंढर रुई भरलेले असतील तर ते विजेता होतील आणि त्यानंतर त्यांची नेक्स्ट लेवल होती की एकाचा शिकार करायचा आणि ज्याची शिकार झाली आहे त्यांनी जर सिक्रेट गेस केलं तर मग तो कॅप्टन्सीच्या बाहेर जाईल, किंवा जर त्यांनी गलत गेस केलं तर मग ज्याची शिकार झाली आहे तो बाहेर जाईल कॅप्टन्सी राऊंड मधून. तर असं होतं बेसिकली 3 राऊंड मध्ये हा गेम होता. तर पहिल्या राऊंड मध्ये करण आणि सचिन अनुश्री आणि ह्याच्याकडून खेळत होते, सोनालीकडनं. त्यानंतर तन्वी आणि प्राजक्ताकडनं रुचिता आणि रोशन खेळत होते. तर राऊंड सुरू झाला, बजर वाजतो. राऊंड सुरू होताच मग सगळेजण खेळत असतात. त्यामध्ये एक पाहण्यात आलं की जेव्हा रुचिताला डिफेंड करत असतो करण, तेव्हा तो असं असं करत असतो, तिला जाऊ देत नाही समोर, बेसिकली तिला गेम खेळू देत नाही. म्हणजे त्याची एक स्ट्रॅटेजी आहे की तिला अडवत असतो तो, ती रुई चोरत असते. तर त्यानंतर असं होतं की सचिनच्या हातात रुई असते आणि ती खेचत असते तेव्हा त्याची ती बनियान खेचते बेसिकली रुचिता. बघ जेव्हा मग माझं म्हणणं आहे की तू त्याची बनियान जेव्हा खेचत आहेस आणि तू करणला बोलतेस की मला धक्का नको लावू, मला हे नको लावू, हे वुमन कार्ड जेव्हा तू खेळतेस तेव्हा तुला कळत नाहीये का तू त्यांची बनियान ओढतेस तेव्हा? हे काय डबल स्टँडर्ड आहेत? हे असंच झालं ना की आमचं ते बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. यात काय लॉजिक आहे? असो, हे राऊंडमध्ये बी टीम जिंकते. त्यांचे 17 मेंढर होतात टोटली. त्यानंतर मग त्याची नेक्स्ट लेवल येते. त्यामध्ये एक शिकार करायचा असतो. तर मग तन्वी बोलते की माझं सिक्रेट आहे ते कोणाला कळणार नाहीये, तर मी जाऊन सांगते. मग सगळेजण तिला होकार देतात. ती जाऊन नंतर सांगते बिग बॉसला, बिग बॉस मी अनुश्रीचा शिकार करणार आहे कारण ती वीक आहे अँड ऑल वगैरे वगैरे. मग जाऊन ती मग त्यानंतर मग बिग बॉस सगळ्यांना बोलवतात. मग अनुश्रीला सांगतात की तुझा शिकार झालेला आहे, तुला गेस करायचं आता हे सिक्रेट. मग बिग बॉस सिक्रेट सांगतात की तिचं काय सिक्रेट होतं ते 11वीला वगैरे मी शिक्षकाची सही केले, नंतर मला शिक्षकच आवडायला लागले वगैरे वगैरे हे ते अँड ऑल. मग त्यानंतर अनुश्री प्रॉपर तिला ओळखते. अनुश्री त्यांच्यासोबतच राहिलेली असते आणि तिला ओळखते की भाई हे असं बिहेवियर हिचंच आहे तर हीच असणार आहे. मग भाई त्यानंतर जे ड्रामा होतो, कारण एकतर तिचं ते कॅप्टन बनणं हे स्वप्न होतं तिचं. एकतर तिचं लहानपणीपासून स्वप्न होतं बिग बॉसमध्ये येणं, आणि बिग बॉसमध्ये आल्यावर मग तिने स्वप्न दुसरं चेंज केलं. लाईक आपण स्वप्न अपडेट करतो तसं तिने अपडेट केलं स्वप्न, की आता मला पहिला कॅप्टन बनायचं तिचं स्वप्न होतं, पण हे स्वप्न तिचं भंग झालं. मग भाई ती बोलते, अनुश्री तू तुझं डिसिजन चेंज करू शकतेस, अनुश्री तू तुझं डिसिजन चेंज करू शकतेस, तू बिग बॉसला सांग माझं डिसिजन चेंज करणार आहे, असं करणार आहे तसं करणार आहे. पण शेवटी अनुश्री आपल्या मतावर ठाम राहते आणि अनुश्रीने जे गेस मारलाय, अरे बाप रे बाप, तिच्यासाठी अख्खा 95% महाराष्ट्र, सॉरी 99% महाराष्ट्र तिच्यावर फिदा झालाय. 1% तन्वीचे फॅन असतील. सगळ्यांना पाहिजे होतं की भाई तन्वी कॅप्टन नाही झाली पाहिजे, तर तेच झालंय आता. सगळा महाराष्ट्र अनुश्रीवर खुश आहे. अनुश्रीला यावेळेस जास्त ओट पडतील, कारण तिने जे कामगिरी करून दाखवली आहे त्यासाठी हॅट्स ऑफ तिला. त्यानंतर असा फर्स्ट राऊंड होतो. त्यानंतर मग सेकंड राऊंड चालू होतो, ज्यामध्ये ए टीम दीपाली आणि प्रभूला चूज करतात, विच इज बेस्ट. कारण प्रभूला चान्स देणं, इक्वली चान्स देणं हे चांगलं काम आहे. सोनाली आणि अनुश्रीच्या टीमनी प्रभूला चान्स दिला आणि दीपाली मॅमला, लाईक त्यांना पण चान्स पाहिजे होता, त्यांना गेम खेळायचं होतं तर त्यांना चान्स दिला त्यांनी. त्यानंतर मग बी टीम वाले घेतात रोशनला. ते एवढं डेस्परेटली सांगतात रोशन रोशन रोशन, जसं काय त्यांनी कितीच भारी गेम खेळणार आहे. तर मग रोशनला घेतात आणि राधाला घेतात. तर राधा तर त्यांची टीममेटच आहे, तर बेडमेट टीममेट काय काय मेट सगळं सगळं आहे. तर ते एक मॅच झालं त्यांचं. त्यानंतर मग गेम स्टार्ट होतो आणि भाई सगळेजण गेम खेळतात. शेवटी राकेश भेंडीत जाऊन सगळ्यात तिथं जाऊन असं उचलून आणतोय, सगळे गेल्यावर सगळं झाल्यावरती राकेश भाई फक्त इकडून तिकडे फिरायला, चहा प्यायला, चहा बनवून त्याला फक्त चहा बनवता येते मस्त, आरबी चाय. त्यांनी चहाच बनवून देऊ शकतो सगळ्यांना आणि सगळ्यांना जाऊन चांगलं चांगलं बोलू शकतो, तेवढंच आहे. गेम बिम खेळणं तर त्यांनी होणारच नाही. आय थिंक त्यांनी गेममध्ये काय केलं, सगळ्यांकडे जाऊन सोनालीकडे जाऊन म्हणतो की दे मला दे. सोनालीसोबत त्याची बॉन्डिंग जरा चांगली आहे, तर त्यामुळे तिच्यासोबत थोडं कम्फर्टेबल आहे. त्यानंतर तर अनुश्रीकडे जाऊन म्हणतो की मला दे दे प्लीज यार प्लीज. यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे प्रभूनी एकदम गेम सही खेळला भाई. प्रभूच्या
विच इज बेस्ट गेम होता. प्रभू एवढं त्या ह्याच्या खाली जाऊन बसून एकदम भरू लागला. त्यानंतर मग प्रभूला गंडवलं ती वेगळी गोष्ट आहे. तन्वी प्रभूला म्हणते दे दे राकेश तुझं घेईल, दे दे. राकेश तिच्याच टीम मध्ये खेळतोय, तन्वीच त्याला म्हणते. चला प्रभू कन्फ्युज झाला, काय करावं काही सुधारणा, पण प्रभू म्हणला घे तू. प्रभूला कन्फ्यूज केलं यार, पण ठीक आहे काय आता. त्या एवढं सगळं होऊन सुद्धा ए टीमचे 17 मेंढर बनले आणि त्यानंतर मग बी टीमचे 21 मेंढर बनले. हे सगळं चालूच असतं. मग त्यात राधा येऊन बोलते की ह्यांनी काय केलं की ते मेंढर जे आहेत ते दूर जाऊन भरलं. ह्यांनी कुठं भरलं ते लोकेशन मॅटर करते. तर दिव्याला ती सांगत होती. त्यात आमचा छोटा डॉन बोलतो की नाही नाही हे असं नाही होणार, तसं नाही होणार, हे असं वगैरे वगैरे बोलतो तो. राधा त्याच्यावर इतकी चिडते. बाई पण का चिडते ती? त्याला पण हक्क आहे ना बोलायचा, तो गेम खेळायला आलाय, ते थोडीच आहे. म्हणजे त्यांनी तिला प्रोवोक केलं असेल तर ठीक आहे, मतलब विच इज गेम. तू त्याला बोलून प्रोवोक कर आणि हे कर. तू तिच्यावर फिजिकली होणं आणि त्याच्यावर फिजिकली होणं म्हणजे लॉजिकल नाहीये. त्याची हाईट बघ, त्याची मेडिकल कंडिशन बघ वगैरे वगैरे. त्यानंतर तू अग्रेसिव्ह होऊन त्याला डायरेक्ट टच कर. टच तर तिचा हात झालेलाच आहे. आणि जर अनोईंग तन्वी जर तिला रोखली नसती, म्हणजे विचार करा की ही 4 दिवस बोलत नव्हती आणि आता बोलायला लागली तर हिला तन्वीला रोखावं लागते. म्हणजे बघा काय लेवल आली आहे की तन्वीला कोणाला तरी थांबावं लागते की तू भांडू नकोस म्हणून. तन्वी तिला सांगते की हे रूल्स मध्ये नाहीये, तू असं करू शकत नाहीयेस, तू तिला हात नाही लावू शकत आहेस, तन्वी सांगते. म्हणजे बघा, पण चुकीचं होतं. राधाने त्याला टार्गेट करणं चुकीचं होतं. नंतर ती जाऊन त्याला सॉरी बोलते, चांगली गोष्ट आहे. आणि जसं की आपण क्रिटिसाइज करतो की गावाकडचे लोक असंच, गावाकडचे लोक तसंच, पण यावरून आपल्याला समजायला हवं की गावाकडचे लोक प्रेमळ पण असतात. जेव्हा ती राधा येऊन त्याला बोलते की प्रभू सॉरी माझं चुकलं वगैरे वगैरे, तर प्रभू बोलतं ठीक आहे ठीक आहे, चांगलं आहे चांगलं आहे, म्हणजे ओके ओके आहे, काही एवढं ताण नाही आहे असं बोलतं. आणि त्याच जागी जर दुसरं कोणी असतं तर तन्वीच असली असती त्या जागी, तिची ते मैत्रीण असून सुद्धा त्या दोघीचं पॅचअप नसतं झालं, ती एवढं क्लोजली घेतली नसती. प्रभू बिचारा, म्हणजे गावाकडचं प्रेमळ मन असतं, हेच सांगायचं मला बस. मग त्यानंतर रिझल्ट येतो, त्यामध्ये टीम बी चे 21 बनतात आणि ए चे 17 बनतात. तर बी जिंकते, तन्वी आणि प्राजक्ताची टीम. मग त्यांना परत एक शिकार करायचा असतो, परत त्यांनी अनुश्रीला निवडतात. त्यानंतर जे इंटरेस्टिंग होतं लाईक मग सांगतं बिग बॉस तिला की शिकार झालाय परत. ती असं करते, माईला कोणाचं एवढं बिघडवलंय काही कळच ना मला, सगळेजण मलाच टार्गेट करायलेत. सोनाली एवढं सगळ्यांचं डोळ्यात खोपते सोनाली, पण सोनालीचं नाव कोणी घेत नाहीयेत आणि साले हिचंच नाव घेत आहेत. आणि घेणार कोण आहे? तन्वीच आहे, जी की तिला बोलते की आपली फ्रेंडशिप आहे, तू असं नको करूस, तसं नको करूस. आणि पहिला पण वेळेस तन्वीनीच नाव दिलेलं आणि दुसऱ्या वेळेस पण तन्वीनीच नाव दिलेलं. त्यानंतर मग परत अनुश्रीला चूज करायचं होतं, पण ती राधा एकदम ती बोलतात ना सबसे कातिल राधा पाटील, ते झालं, प्रूव्ह झालं तिथे. लाईक ती अशा एक्सप्रेशन देते की जसं काही तिचंच होतं ते सगळं सिक्रेट. पण त्या एक्सप्रेशन मध्ये ही जशी की महाराष्ट्राची जनता भुलत चालली आहे. ते बोलतात ना की भाई पाटलांना आवरा नाही तर जाईल वावर उरलेलं. तसाच सीन झाला तिचा. एक्सप्रेशन वरती फिदा झाली आणि ती बोलते की हे सिक्रेट राधाच आहे, पण तिथेच ती फसते आणि त्या राऊंड मधून बाहेर होते. म्हणजे बेसिकली तन्वी आणि अनुश्री दोघी जण आता कॅप्टन्सीच्या राऊंड मधून निघालेले आहेत बाहेर. उरतात दोघी जण, प्राजक्ता आणि सोनाली. तर या दोघात होतो तिसरा राऊंड. तिसऱ्या राऊंडमध्ये जे उरलेले आहेत त्यांना चूज करायचं असतं. तिसऱ्या राऊंडमध्ये ए टीम 25 बनवतं आणि बी टीम 16 बनवतं. तर त्यामुळे मग ए टीमला जिंकण्याचा चान्स मिळतो. आणि पहिल्यांदा चान्स मिळाल्यामुळे अनुश्री पण अशी एकदम एक्साइटेड होऊन जाते, कारण तिचा ऑलरेडी तिचे गेस वर्क वगैरे वगैरे सगळं चांगलं चाललेलं असतं, तिचा दिवस चांगला चाललेला असतो. ती तन्वीला बाहेर काढते, त्यामुळे थोडंसं जास्त तिला कॉन्फिडन्स येतो आणि ती बोलते की माझं असं सिक्रेट आहे जे की कोणाला सगळ्यांनाच लागू होईल आणि कोणालाच ओळखता येणार नाही, ते कन्फ्यूज होऊन जातील. पण तिचं ते जे सिक्रेट होतं ते इतकं जनरलाइज होतं की कोरोनाच्या टाइम मध्ये मला काम भेटत नव्हतं, तेव्हा मी गावाकडून शहरात आले होते, तेव्हा मला कोणाला सांगायला आवडत नव्हतं. हे जनरलाइज स्टेटमेंट होतं. वाई मधून तू आलेली आहेस, तुझं बॉर्न कुठं झालंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. यावर सगळा महाराष्ट्र हसलाय. त्यामुळे हे स्टेटमेंट इतकं तुझ्या सेंट्रिक होतं अनुश्रीच्या, ते बाकीच्यांना लागूच होत नव्हतं. तर लगेच कळालं तिला, प्राजक्ताला, की हे स्टेटमेंट तिचं आहे. त्यानंतर प्राजक्ता बोलते की हे अनुश्रीचं आहे. त्यामुळे परत तिथे अनुश्रीचा शिकार न होता सोनालीचा शिकार होतो. आणि फायनली बिग बॉसच्या घराला पहिली कॅप्टन मिळते, प्राजक्ता, सिंगर प्राजक्ता. तर पहिली कॅप्टन बिग बॉस मराठी सीझन 6 ची प्राजक्ता बनते.
त्यानंतर एक गुड जेस्चर मला सोनालीकडून वाटलं, जेव्हा सोनाली हरते राहून तरी पण सोनाली टाळ्या वाजवते आणि तिला जाऊन मतलब कॉंग्रॅच्युलेशन्स बोलते. यावरून कळतं की सोनाली सोनालीच्या महाराष्ट्रीय जनता मतलब लुक्सवरनं अपेरन्सवरनं जज करते. आपण मागच्या सीझनमध्ये निक्की होती, निक्कीचा बिहेवियर आणि तिच्या लुक्सवरनं आपल्याला ह्यावेळेस पण वाटलं होतं की ही असं असं करणार. थोडंसं तिचं जे तिचा ग्रँड प्रीमियरमध्ये तिच्या डान्सवरनं तिच्या वगैरेवरनं आपण जज केलं होतं. पण ऍक्च्युअलीमध्ये तिने जे महाराष्ट्राला ती आता जे दाखवतीये, तिचं जे फक्त काम करायला कामचोर आहे सोनाली, पण जे तिचं जे पेशन्स लेवल दाखवते, तिचं जे कामनेस आहे ते दाखवते आणि तिचं जे आजचं गुड गेस्चर होतं की तिला जाऊन कॉंग्रॅट्स करणं आणि टाळ्या पण वाजवते ती, तर ते बेस्ट होतं. एकदम बेस्ट होतं तिचं. सोनाली सगळ्यांचे मन जिंकते. ट्रॉफी जिंको का न जिंको, पण मन तर सगळ्यांची जिंकते महाराष्ट्रात. काल एकाचा आवाज दबला होता, तर आज दुसऱ्याचा आवाज दबतो. त्या दबक्या आवाजाचा तिसरीच आहे ती दबक्या आवाजाची सोनाली. तो जो दुसरा आहे ज्याचा आवाज बसलाय आज, ते आहेत सागर. त्यांचा आवाज याच्यासाठी बसलाय कारण ते बसलेत मागच्या कितीतरी वेळापासनं, काय 24 तासापासून वगैरे, काय 24 का 12-18 तासापासून बसले असतील. ते बसलेत उपोषणावर. कशासाठी? तर त्या चावीसाठी. चावी आहे सोनालीची. आग लगी है बस्ती में मैं अपने मस्ती में. चावी तिची हरवली होती, ज्याचं की काही रिलेव्हन्सच नव्हतं, काही युजच नव्हता. सॉरी, हरवली नव्हती, चोरली होती. तर त्या चावीच्या शोधात हे तिघजण उपोषण करतायत की ह्यांच्यावर आळा घातला सोनालीने की तुम्ही चोरला असेल माझा आळा. ती मजाकमध्ये बोलते बेसिकली. जेव्हा तो एपिसोड तुम्ही पाहाल तेव्हा कळते की ती म्हणते तुमच्यावरच मला डाऊट आहे वगैरे वगैरे. ते मजाक करते ती. तर ते तिथून मग स्टार्ट होतं की आम्ही आता अन्नत्याग करणार आहे वगैरे वगैरे. मग ते अन्नत्याग त्यांचं चालूच असतं. मग आता त्यांना भूक तर लागलेली असते. मग ते सांगतात की असं तर कोणी, सगळ्यांना वाटतं की एम्बेरेसिंग फील होत असेल तर तुम्ही आम्हाला तिघांना येऊन सांगा. मग ह्यांनी भाई तिथं आपलं अलगच रोडीज घेतात. सगळ्यांना एकेकाला बोलवतात तिथं. सगळ्यांना क्वेश्चन विचारतात की तुझा चावीशी काही संबंध आहे का, तुला कोणावर डाऊट आहे वगैरे वगैरे. एवढं करून सुद्धा त्यांना कळत नाही की भाई कोणी चोरली आहे. मग त्यानंतर भाई त्यांनी प्लॅन बनवतात की आपण जायचं आणि सांगायचं की आम्हाला कळालंय कोण चोर आहे. आणि मग ह्याच्यावरून ज्याची रिॲक्शन थोडीशी क्वेश्चनेबल असेल तेच जण चोर असेल. तर मग ह्यांनी येतात आणि सांगतात की आम्हाला कळालंय चोर कोण आहे, कारण त्याला आधीच भूक लागलेली असते. याच्यानंतर उपोषण करणं पॉसिबल नसते. सगळेजण अन्न आजारी नसतात ना भाई. त्यामुळं त्यांनी येतात आणि सांगतात की आम्हाला कळालेलं आहे. मग त्यावरून तन्वीची फाटते जरा की कोणीतरी माझं तर नाव सांगितलं, कारण सगळे माझ्या विरुद्धच आहेत ना, मीच एकटी विलन आहे ना वगैरे वगैरे. पण मला तर वाटतंय, मला तरी दोघा जणांवर डाऊट आहे. एक तर तन्वीवर आणि दुसरा करणवरती. करणचं काही सांगता येत नाहीये. तो कॅरेक्टर आहे पण काही सांगता पण येत नाहीये. ते त्याला वाटलं असेल की चावीचा परत यूज होईल तर मी चावीसोबत करेन एकदम गेम. तर तसंही असू शकतं. आता पाहू, मतलब दाखवलं तर बिग बॉसनी तर दाखवलंच नाहीये अजून की कोण चोर आहे आणि काय नाही. कधी टाइम येईल त्यांचा काय नाही, काय माहिती नाहीये. पण जेव्हा दाखवतील तेव्हा मजा तर येणारी आहे. कारण हे सगळेजण त्याला चोरचा टायटल देणार नंतर. कारण यांचं उपोषण अनसक्सेसफुल झालं ना. त्यानंतर अजून एक वाद होतो, जे की ते विशाल आहे. ते तुम्हाला कळालंच नसेल की ते मॅटर काय आहे. तर विशालचा जो VK नावाचा एक बॅच असतो, त्याचं जे माईक असतं ना, त्याच्या स्ट्रिपवर एक V आणि K नावाचा एक बॅच असतो. त्याच्यावर ते डायमंड असतात, जे की लॅब ग्रोन डायमंड वगैरे लॅबमध्ये बनवलेले डायमंड असतात. तर ते बेसिकली एक बॅच, मतलब ते एक V 28,000चा आणि K 28,000चा. तर ते 28,000चे 2 बॅच होते. तर ते त्यांनी रागारागामध्ये ओंकारनी फेकले, विच इज रॉंग. मतलब टोटली चुकीचं आहे. तुला त्यांनी कितीही मारला असेल वगैरे त्या टास्कमध्ये, तर ते टास्क होतात ते झालं. तर तू त्याच्यासोबत तिथेच बोलला, शिव्या दिला, सगळं झालं, ते एंड झालं. पण तू त्याच्या पर्सनल गोष्टी कशाला फेकून दिलास? तो सांगतो पण विशाल की मी हे तुला लागल आणि ह्याचं म्हणजे ते खराब होईल म्हणून काढून ठेवलं होतं त्यांनी. तर मग ह्यांनी काय केलं की ते फेकून दिलं. पण त्यातलं एकच भेटतं, तर त्यावरून वाद जातो. ते पर्सनली सॉरी पण बोलत नाहीये, ओमकार वगैरे सॉरी पण बोलत नाही, थोडा ॲटिट्यूडमध्ये बोलतो, विच इज मतलब मला तर नाही वाटत की ते बरोबर होतं. थोडंसं हंबल राहून बोललं असतं तर बेटर झालं असतं असं मला वाटतं. तर हे झालं. मग नंतर तो बोलतो पण सॉरी 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 सॉरी. मग तिथं ते विषय एंड होतो. त्यानंतर मग सामूहिक आमरण उपोषण एंड होऊन जातं आणि ह्यांचं दोघांचं भांडणं पण तिथं थोड्या टाइम का होईना मिटून जातात. त्यामध्येच आपला छोटा डॉन बोलतो की दादा, तुमच्यासारखी बॉडी बनवायला मला किती दिवस लागतील? तर बोलतो वर्ष. 5.
पहिली कॅप्टन तर प्राजक्ता म्हणल्यामुळे तिला सगळे कामं तर सगळ्यांना वाटून देणं आहे आणि त्यामध्ये सोनाली आहे. सोनाली कामचोर आहे एक नंबरची. तिच्या आजच्या जे झाडण्यावरनं वगैरे वगैरे कळालंच असेल आपल्याला की ती किती कामचोर आहे. पण तिचं नेचर मस्त आहे भाई, मला तरी आवडलं तिचं नेचर. तर त्याच्यावरून मग प्राजक्ताचा होतो ऍक्च्युली सँडविच. तर ती एकाला जाऊन म्हणते की तू हे करतेस का, मग ती बोलते नाही. तर मग ती इकडे येऊन बोलते की तुम्ही हे करता का, ते बोलतात नाही. मग याच्यामध्ये सँडविच होतंय. पण इथे पण कुठेतरी प्राजक्ता थोडंसं फेवर करत असल्याचं दिसतंय की दीपाली मॅमला वगैरे वगैरे ती फेवर करते असं थोडंफार दिसतंय. आता ते म्हणजे ती जसं बोलते की त्यांना की हे तुमचं डिसाईड करा, पण तुला कॅप्टन कशासाठी बनवलं मग. यांनी एवढं मेहनत घेऊन तन्वी बनली असती तर तन्वी केली असती ना भाई. त्यांनी बोलली असती की तुला काम करावंच लागेल कारण मी आहे कॅप्टन. तन्वी असं बोलली असती. पण प्राजक्ताला थोडा असं तिचं सॉफ्टनेस वगैरे वगैरे तिचं जे तिने दाखवलं इतके दिवस ते आता सोडून देऊन ती कॅप्टन बनली आहे. तिला रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे, जे घरात करावंच लागणार आहे ना. तुला कॅप्टनची पदवीच दिली जाते की तुला रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन सगळ्यांकडून काम करून घ्यायचं. तर तू त्यांना म्हणतेस की नाही मी अशीच आहे, मी सगळ्यांचं ऐकणार, हे नाही जमणार. जेव्हा तू कॅप्टन म्हणतेस तुला डेमोक्रेसी ऐकावं तर लागतंच, पण इन द एंड तुझा जे निर्णय आहे ते महत्वाचा असतो. तर तुला ते ठाम मत घ्यावं लागेल की सगळ्यांचे ओपिनियन्स वगैरे वगैरे घेऊन तुला डिसिजन द्यावं लागेल की तू हेच करणार, तू तेच करणार, तू बाथरूम साफ करणार, तू झाडून काढणार, तू खाणं बनवणार वगैरे वगैरे, भांडे घासणार. नंतर इथे रुचिताचं कॅरेक्टर तर पहिलंच निघालं होतं, पण ह्या छोट्या गोष्टी सांडून भांडणं मतलब तिच्यात पण तन्वी घुसते की काय असं वाटतंय. लाईक ते जे चहाचं भांडं आहे ते नाही घासणार बोलले. ब्रेकफास्ट आणि काय ब्रेकफास्ट आणि ह्याच्यामध्ये फरक काय असतं, काहीतरी काहीतरी चालू होतं त्यांचं. तर त्यामध्ये तेवढं भांडं कोणी घासू शकतं. पण ठीक आहे, त्यानंतर जे त्यांनी बोललं की मी 3 कप चाय पितो तर मी घासतो वगैरे वगैरे, ते एक लाईक अंडरस्टँडिंग वगैरे चांगली होती. पण राधाला जरा त्या गँगपासून दूर राहावं लागते, कारण राधा थोडा हळूहळू करत 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 तन्वी घुसते राधामध्ये. जसं की आज तिने त्या प्रभूसोबत केलं त्यावरून वाटतंय बाबा की जर अजून 4 दिवस राधा तन्वी सोबत राहिली तर तन्वीच बनून निघाल दुसरी. तन्वी 1 तन्वी 2. राधा बरोबर क्रिटिकल आहे की ती तिच्यासोबत राहिली तरी ती पहिलं म्हणते की ही तन्वी जरा मंदच आहे का. त्यानंतर त्या सोनालीला पण ती काहीतरी बोलते. आज सोनालीला काहीतरी म्हणते, थांब मी सांगतो तुम्हाला. ही सोनाली जरा डोक्याने बधीर आहे का. त्यानंतर त्या हिला बोलते तन्वीला, तन्वी तर हमेशा तू स्वतःच सांगत असते, जेव्हा आमचं सांगतो तेव्हा तू ऐकतच नाहीयेस. तुझीच प्रत्येक काही झालं तरी तुला तुझीच कहाणी सांगायची असते, स्वतःचाच मोठेपणा करायचा असतो. ते तन्वी बिचारी उठून गेली, तिला पसंतच नाही. तन्वीला स्वतःबद्दल कोणी जर चुकीचं थोडं पण बोललं तर तन्वीला ऐकायला इंटरेस्टच येत नाही भाई. ती तिथून उठून जाते नाहीतर भांडण करते. आता उरलेतच हे दोघं, हिच्यासोबत भांडण करणं तर तिला पॉसिबल नाहीये म्हणून ती उठून गेली बिचारी तिथून. बिचारी. बिचारे आपण हे सगळे जे बघतोय तिला. त्यानंतर एपिसोडच्या शेवटी सोनालीचा आणि राकेशचं थोडी बॉन्डिंग दिसते की लाईक राकेश सोनालीला कोणी हँडल करू शकतं तर फक्त राकेश आहे, कारण त्याच्याकडून तिने लाईक घासून घेतलं ती भांडं. स्वतः सोनालीने एफर्ट्स नाही घेतले ती वेगळी गोष्ट आहे, पण राकेशने तिला तिच्या हातातून तर घासून घेतलं. त्यांनी जे बोललेलं सोनालीच बोलते की राकेश वॉन, आणि तो वॉन. त्यानंतर मग सगळ्यांच्या चर्चा चालतात की तुम्हाला लाईक पार्टनर कशी हवी आहे वगैरे वगैरे. याच पार्टनरच्या चर्चेवर व्हिडिओचा शेवट होतो. आणि उद्या आता भाऊच्या धक्क्यांवर काय काय कोणाचे धक्के लागतात, कोणाला झटके लागतात, सगळं पाहायला इंटरेस्ट येणार आहे. तर मित्रांनो, असा होता हा आजचा एपिसोड. जसं जसं दिवस वाढत जातील तसं तसं इंटरेस्ट अजूनच वाढत जाईल. बिग बॉसचे हे आजचा टास्क बिग बॉसचा खूप जास्त जबरदस्त होता. जे त्यांनी ट्विस्ट आणले होते, जे सिक्रेटचं ट्विस्ट होतं, जे की बहुत बढिया होतं. लाईक हिंदी बिग बॉस पण कधी कधी एवढं मॅच नाही करू शकत. तर बिग बॉसला पण लाईक हॅट्स ऑफ आहेत बिग बॉसला पण. त्यामुळे जसजसे हे टास्क येतील त्याला आपण ब्रेकडाऊन तर करणारच आहोत, आणि प्लेयर्सच्या स्ट्रॅटेजीज ब्रेकडाऊन पण आपण करतच आहोत. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.